ही जी घटना आहे याला पोलिसी याच्यामध्ये आम्ही ड्रॉप केस अशी म्हणतो। याच्यामध्ये फिर्यादी आहे हरीश पवार, याचे एक इंजिनिअरिंग फर्म आहे मुंबई येथे आणि त्याचा एक मॅनेजर आहे सर्वेश सोनाळकर। याच्यामध्ये आपण जे 3 आरोपी अटक केलेले आहेत त्याच्यामध्ये अमित नाईक हा मुख्य आहे आणि एक अनुप शर्मा नावाचा सुरतचा एक आरोपी आहे। या दोघांनी सर्वेश सोनाळकरला फेसबुकवर कॉन्टॅक्ट केला आणि त्याने असं सांगितलं की आमच्याकडे अतिशय चांगल्या प्रतीच्या कॉपर वायर आहेत आणि आम्ही तुम्हाला त्या निम्म्या किमतीमध्ये आम्ही तुम्हाला ते देऊ। तर यांचा एक डील झाला, म्हणजे हरीश पवार, सर्वेश सोनाळकर, अमित नाईक, अनुप शर्मा आणि एक ज्ञानेश्वर पाटील या तिघांचा म्हणून असा एक डील झाला की जवळजवळ 44 टन कॉपर वायर आम्ही तुम्हाला 2,44,00,000 देऊ, परंतु त्याचं जे इनिशियल अमाऊंट आहे साधारणतः 22 ते 23 लाख रुपये ते तुम्ही आम्हाला द्या। या अनुषंगाने ठरल्याप्रमाणे हे सगळं फेसबुकवर झालेलं आहे। या अनुषंगाने ठरल्याप्रमाणे फिर्यादी पार्टी आणि त्यांचे काही बॉडीगार्ड्स हे सगळे जामदा गावाच्या जवळ आले असता काल साधारणतः 2 वाजेच्या सुमारास या संबंधित आरोपितांनी आणि आणखीन 3-4 आरोपी, त्याचे नावं निष्पन्न आता करणं योग्य नाही, या आरोपींनी त्यांच्याकडील पैसे देखील काढून घेतले आणि त्यांची सोन्याची चेन आणि अंगठी देखील आणि काही 2 मोबाईल देखील काढून ते पळून गेले। या अनुषंगाने निजामपूर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि एसडीपीओ यांनी अतिशय चांगली कामगिरी करून त्याच्यापैकी या 3 आरोपींना, म्हणजे अमित नाईक, अनुप शर्मा आणि ज्ञानेश्वर पाटील या 3 आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्याकडून जवळजवळ 13 लाखाचा कॅश आपण हस्तगत केलेली आहे आणि 3 मोबाईल फोन देखील आपण हस्तगत केलेले आहेत। याच्यामध्ये जे 3 आरोपी आता अटक होणे बाकी आहेत त्यांच्याकडनं आम्ही लवकरच अटक करून उर्वरित कॅश देखील आम्ही 100% रिकव्हर करू। या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना पुन्हा एकदा सांगतो की या प्रकारच्या घटना अनेकदा या भागात घडलेल्या आहेत। त्याच्याप्रमाणे तुम्हाला आम्ही सोनं देतो, स्वस्तामध्ये देतो, कॉपर वायर देतो, आणखी कुठल्या चांगल्या प्रतीच्या वायर्स आम्ही तुम्हाला या कंपनीतनं चोरून आमच्याकडे आहेत असं खोटं सांगितलं जातं आणि तुम्हाला इथे लुबाडण्यात येतं। तर या अनुषंगाने कोणीही या प्रकारच्या ट्रॅपला बळी पडू नये असं पोलिसांतर्फे आवाहन करण्यात येतं।